धबधबे, नदीपात्रे आणि धरण परिसरात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रवेशबंदी लागू करण्यात आली असली तरी गाढेश्वर, देहरंग धरण, दोडाणी आणि मालडुंगे परिसरात प्रत्येक शनिवारी रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे। वाजेफाटा येथे पोलिसांचा बंदोबस्त, सूचना फलक आणि बंदी आदेश असूनही पर्यटक या भागात पोहोचत असल्याने बंदी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत स्थानिक नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अनेक पर्यटक नदी नाल्यांमध्ये उतरून आंघोळ, पाण्यातील खेळ आणि मौजमजा करताना दिसत असून यामुळे दुर्घटनेचा धोका वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही अचानक पाण्याची पातळी वाढल्याने आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने अनेक अपघात घडले असून काहींना जीव गमवावा लागलाय। काही पर्यटक मद्यप्राशन करून पाण्यात उतरतात, त्यामुळे परिस्थिती आणखी धोकादायक बनते। दुसरीकडे परिसरात चहा, पाणी आणि खाद्यपदार्थांचे छोटे स्टॉल्स लावून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी व्यावसायिकांना मात्र पोलिसांकडून स्टॉल बंद करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर प्रभावी कारवाई होत नसताना लहान व्यावसायिकांवर कारवाई होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। दरम्यान गाढेश्वर, देहरंग धरण, दोडाणी आणि मालडुंगेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शनिवारी रविवारी शेकडो वाहनांची गर्दी होत असून रस्त्याच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढत आहे। परिसरात पोलीस पाटील, महसूल यंत्रणा आणि ग्रामपंचायतीचे लोकप्रतिनिधी असतानाही बंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा आहे। प्रशासनाने केवळ लहान व्यावसायिकांवर कारवाई न करता प्रवेशबंदीचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवरही कठोर कारवाई करावी आणि भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।